कोल्हापूर शिवसेना जिल्हा कार्यालयामध्ये सहर्ष स्वागत। आपल्याबरोबर थोडी चर्चा करावी, काही गोष्टींची माहिती द्यावी यासाठी आपल्याला आज या ठिकाणी मी आमंत्रित केलं आणि त्याबद्दल आपण उपस्थित राहिलात म्हणून मी आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो। गेल्या जवळपास महिना 2 महिन्यापासून शक्तीपीठाचा विषय सुरू आहे। शासनानं शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाच्या महामार्गाचा त्रिकोण व्हावा किंवा त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची प्रगती व्हावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यावरून नेलेलं आहे। असं असताना काही लोकांच्यातून आणि प्रामुख्यानं महाआघाडीकडून झालेल्या लोकसभेमध्ये त्यांच्याकडे दुसरा कुठला मुद्दा नव्हता आणि त्यामुळं शेतकरी बांधवांच्या मध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला गेला। यामध्ये त्यांचे 3 आक्षेप प्रामुख्याने होते की शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे। त्यापैकी एक पहिला जो विषय होता तो 300 मीटरचा रस्ता असेल असं त्यांनी खोटं बोललं होतं, ते सिद्ध झालेलं आहे। हा रस्ता 100 मीटरचा असेल। दुसरं 2019 आणि 21 ची पूर परिस्थिती लक्षात घेता या ठिकाणी भरावाचे पूल असतील आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार अशा पद्धतीने त्यांनी दुसरा मुद्दा किंवा दुसरा आरोप शासनावर केला होता। तर ते देखील सिद्ध झालेलं आहे की 2019-21च्या पूर परिस्थितीचा अंदाज घेऊन अलमट्टी धरणाची उंची वाढणार असं गृहीत धरून शासनानं या ठिकाणी हे ओव्हरब्रिज बांधत असताना कुठलाही भराव न टाकता त्या ठिकाणी पिलरवर बांधण्याचं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। हे प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला दिसते। त्यामुळे दुसरा देखील मुद्दा खोडून निघालेला आहे। शेतकऱ्यांच्या जमिनीला भाव मिळणार नाही त्यांचा तिसरा मुद्दा होता। हा देखील सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी सांगितलं की द बेस्ट असा भाव आम्ही त्यांना देऊ, 5पट भाव त्यांना देऊ असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता हे मुद्दे झाल्यानंतर त्यांनी शेतकरी ज्यांचे शेती यामध्ये जाती बाधित आहेत असे शेतकरी त्या ठिकाणी नव्हते अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित केला। तो देखील सन्माननीय कलेक्टरांच्या समोर सर्व शेतकऱ्यांनी येऊन त्या ठिकाणी दाखवला गेला। अशा पद्धतीनं आंदोलन करत आता वैयक्तिक पातळीवर घसरण्याचा उपक्रम त्यांचा सुरू आहे। बघा, या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी देशाला महासत्ता बनवण्याचं जे स्वप्न बघितलं आहे त्यासाठी आपण काम करतो आणि हे असताना राज्यामध्ये देखील दळणवळण चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे ही आपली भूमिका आहे। महाराष्ट्र एवढेच दक्षिण कोरिया असेल, जपान असेल, जर्मनी असेल, 3 राष्ट्र महाराष्ट्राच्या क्षेत्रफळा एवढे असताना त्या ठिकाणी जवळपास 8000 किलोमीटरचे द्रुतगती मार्ग आहेत आणि असं असताना त्यामुळेच त्या देशांची प्रगती झालेली आहे। दळणवळण हा प्रमुख भाग आपल्या विकासाचा असतो। हे सगळं होत असताना राजू शेट्टी आणि त्यांचे सगळे बगल बच्चे म्हणजे ज्या 10 बिनडोसक्यांनी माझ्यावर 10 आरोप केले तरी त्याचा काय फरक पडणार नाही, तर हे वैयक्तिक पातळीवर घसरत आहे। आता यामध्ये काल आपले सन्माननीय युवा नेते आणि शिवसेनेचे संसदीय गटनेते सन्माननीय श्रीकांत शिंदे साहेब कोल्हापूर दौऱ्यावर होते आणि त्यामुळे मी त्यात व्यस्त होतो। तर ते बिंदू चौकात काय आले, त्यांनी काय काय ते केलं, आता हे मी म्हणायची गरज नाही त्यांनी काय काय केले, शेतकऱ्यांनाच कळालेलं आहे की राजू शेट्टी कुठल्या लायकीचा नेता आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे। लोकसभेमध्ये त्यांची डिपॉझिट जप्त झालेली आहे आणि विधानसभेला तर एक मोठ्या ज्येष्ठ नेत्याची तर घंटी देखील आम्ही वाजवलेली आहे। 10 पैकी 10 उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि म्हणून हे काही जर आरोप करत असतील तर याला उत्तर देणं मी बांधील आहे का, तर मला नाही वाटत मी यांना बांधील आहे। कारण जनतेनं झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्यावर एवढ्या खालच्या दर्जाचे याने आरोप केले तर मतदारांनी हे आरोप झिडकरून मला 30,000 मतांनी निवडून दिले। तब्बल 30,000 मतांनी शहरामधून 30,000 मतांना निवडून जाणारा मी पहिला कार्यकर्ता आहे। शहरामधून 3ऱ्यांदा विधानसभेत निवडून जाणारा मी पहिला कार्यकर्ता आहे। शहरातून एकदा निवडणूक हरल्यावर परत एकदा निवडून जाणारा मी कार्यकर्ता, म्हणजे 3 या ठिकाणी माझे हे झाले आहेत की लोकांनी मला स्वीकारले आणि असं असताना
वेळोवेळी यायचं. आम्ही आमच्या कामात आहोत. मित्राची जबाबदारी माझ्याकडे आहे, नियोजन मंडळाची जबाबदारी माझ्याकडे आहे, पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत. सांगली सातारा संपर्क प्रमुख मी आहे. मुंबई महाराष्ट्र कर्नाटक जी काही सीमा भागाची उच्चाधिकार समिती त्यामध्ये मी आहे. आज कन्व्हेन्शन सेंटरचं काम सुरू झालंय. आपण पाहता लवकर हद्दवाढ होणार आहे, त्यासाठी मी प्रयत्न करतोय. लवकरच खंडपीठ आता काम सुरू झालेलं आहे. आणि अशा पद्धतीनं रंकाळा आपण आज पाहतोय. 100 कोटीचे रस्ते आणले, जे आता पावसामुळे थोडं काम थांबलंय. पावसानंतर आम्ही त्यात लक्ष देऊ. त्याचबरोबर फुटबॉल स्टेडियम आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचं या ठिकाणी आणतोय. आई अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा आपण मंजूर करून घेतलेला आहे. ज्योतिबाचं काम सुरू आहे. या ठिकाणी या शक्तीपीठाला समर्थन करण्यामागं माझा हेतू स्वच्छ आहे. आपल्याला देशाला प्रगतीपर्यंत न्यायचं आहे, शेतकऱ्यांची उन्नती करायची आहे. खरं म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माझा स्वार्थ काय आहे त्यात. मी सन्माननीय MD जे आहेत गायकवाड त्यांना सांगितलं की माझ्या शहराला एक रिंग रोड द्या, की जेणेकरून शहराची कनेक्टिव्हिटी त्यांची वाढेल आणि शहराचा देखील विकास होईल. त्या प्राधान्याने त्यामुळे जिल्ह्याचा देखील विकास होईल. ही या ठिकाणी आर्थिक परिस्थिती आपली बरोबर नाही आहे. असं असताना आपण रिंग रोड करू शकणार आहे का? रिंग रोड जर पूर्ण करायचं म्हणलं तर त्याला 2000 कोटी रुपये खर्च आहे. मग ह्या प्रोजेक्टमध्ये 1% आपल्याला किंवा 2% पैसे द्यायला लागतात. म्हणून मी त्यांना विनंती देखील केली आहे की शहराला रिंग रोड दिला पाहिजे आणि तो त्यांनी मान्य देखील केलेला आहे. हा माझा स्वार्थ आहे. पण राजू शेट्टीने आजपर्यंत काय केलं? राजू शेट्टीने लोकांची डोकी भडकवण्याचं काम केलं. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला आंदोलन करून लोकांना न्याय द्यायचं शिकवलं आणि मी आंदोलन करून कशा पद्धतीनं न्याय दिला हे आपण देखील चांगल्या पद्धतीनं आपल्याला माहीत आहे. टोलचं आंदोलन असेल, LBT टोलचं आंदोलन, म्हणजे हे मला वाटतं जगाला आपण उदाहरण दिलं. LBTचं आंदोलन, LBT संपूर्ण महाराष्ट्राला आपण त्या ठिकाणी न्याय दिला. अशी अनेक आंदोलन मंडळ तालीम संस्थांसाठी अंगावर विनयभंगासारखे गुन्हे झेलले. घरपळा असेल, पाणी पुरवठा असेल, रिक्षावाले असतील, फेरीवाले असतील, सर्वांसाठी काम करणारे मी कार्यकर्ता, त्यांना न्याय देणारे मी कार्यकर्ता. अशा पद्धतीनं काम करत असताना, आंदोलन देखील करत असताना किती आंदोलन कशी करावी, किती करावी ह्याला देखील मर्यादा असतात. ह्या सगळ्या मर्यादा यांनी सोडलेल्या आहेत. ह्या मर्यादा सोडून एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. राजेश क्षीरसागरांना टार्गेट करायचं. बरं, मला यावर आनंद आहे, करून देत टार्गेट. पण यांना उत्तर द्यायला यांनी कुठली काही भूमिका मांडली तर त्याला ती मी मान्य करायला मी काय बांधील नाही आहे. मला लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि हे त्यांना पाहिजे असेल तर मी त्यांना आवाहन केलं ना. मी आज देखील आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो, जे माझ्या वडिलांच्या वैद्यकीय बिलाचा 85 लाख रुपये मी शासनाकडून घेतले असा माझा आरोप होतोय. बघा, हे आरोप कधी झालेले आहेत? 2019च्या निवडणुकीतले आरोप आहेत. हे आरोप सिद्ध झाले का? हे आरोप सिद्ध झालेले नाही. मी आज जाहीरपणे वर्तमानपत्रांच्या माध्यमातून राजू शेट्टी आणि जे त्यांचे बगलबच्चे आहेत त्यांना आवाहन करतो, जर या ठिकाणी मी जर 85 लाख रुपये शासनाकडून घेतले असेल, आज माझ्या आमदारकीचा मी राजीनामा देतो आणि मी राजकीय संन्यास घेतो. आणि हे जर खरं नसेल तर जे आरोप करतात ते राजकीय संन्यास घेणार का? आणि म्हणून मी आज ठरलेलं आहे की ह्यांचं दुकान चाललं पाहिजे, ह्यांचं दुकान चाललं पाहिजे. माझ्यावरती आरोप करायचे आणि यांचं दुकानदारी चालू ठेवायची, हेच यांची एकंदरीत भूमिका आहे. आणि त्यामुळे त्यांचं दुकान चालू राहणार आहे. यांना कुठलं उत्तर द्यायला मी बांधील नाही. प्रामुख्यानं मी आज या गोष्टीचा या ठिकाणी उहापोह करायचं कारण म्हणजे मी माझ्या काल नेत्याच्या कार्यक्रमात होतो. जवळपास 8:30ला त्यांना एअरपोर्टला सोडलं आणि मी आलो. त्यामुळे आपल्याशी बोलू नाही शकलो. काल दिवसभरात त्यांनी फार माझी काय काय बदनामी तिथं केली. बरं, आता बदनामी करणाऱ्यांची तर लायकी काय राहिलेली आहे आपल्याला पण माहिती आहे. त्यांची लायकी काय आहे? लोकांनी त्यांना आता येणारे आहेत महापालिका, त्यांना त्यांची जागा आम्ही दाखवून देऊ. कळलं का? आता दुसरा कसबा बावड्यामध्ये आज जर काल परवा 3 दिवस आमची मतदानाची मोजणी झाली, या संदर्भात देखील मी आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे. रडीचा डाव किती खेळायचा? म्हणजे मतदारांनी जी भूमिका किंवा मतदारांनी जो कल दिला, निकाल दिला, त्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेता का? म्हणजे मतदारांच्यावर तुमचा विश्वास नाही का? माझं तर असं म्हणणं आहे की यामध्ये 5 बूथ, म्हणजे आता सगळी माहिती घेतली मी, आजच सकाळी माहिती घेतली आपल्याशी बोलूया म्हणून. 5 बूथचा निकाल होता. बूथ क्रमांक 3 शिरोळ शुगर मिल, यापैकी 407 मला मतदान मिळाले होते आणि 401 विरोधी उमेदवारांना मिळालं होतं. बूथ क्रमांक 407 माझा बावडा म्हणणाऱ्यांनी आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही बावड्यासाठी केलं काय? म्हणून लोक आता परत आमच्याकडे वळलेले आहेत. आणि निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो, बावड्याच्या 4पैकी 4 आम्ही निवडून आणू अशा पद्धतीचं आज त्या ठिकाणी वातावरण या निवडणुकीतून दिसून आलं. माझ्या निवडणुकीमध्ये 407 आणि 401 मतदान आम्हाला झालं. म्हणजे लोकांनी नाकारलं, त्यांना नाकारलं.
आणि नाकारला असताना हे कशाकरता नाकारलं तर बावड्यामध्ये पानंदी करू शकला नाही हो तुम्ही. पानंदी शेतकऱ्याला द्यायला लागतात त्या, तर तुम्ही काय बावड्याचा विकास करणार. तुम्ही तुमचा विकास केला, तुमच्या संस्था मोठ्या झाल्या आणि मग अशा पद्धतीनं किती रेडीचा डाव खेळायचा. माझं त्यांना आव्हान आहे, निवडणूक आता जवळच आहे, बघू कोण कोणाला या ठिकाणी निवडणुकीत चितपट करते. दुसरं, नागाळा पार्कामध्ये 227 आणि 127 217 आणि 127 मतदान होतं. आम्हाला 217 होतं, विरोधकांना 127 होतं. त्या ठिकाणी देखील पुन्हा मतमोजणीमध्ये सगळं क्लिअर झालं. बावड्यामधलं क्लिअर झालं. शिवाजी पेठेतल्या बूथमध्ये 520 आम्हाला होतं, 207 त्यांना होतं, ते देखील आहे असं आलं. बूथ क्रमांक 284 मंगेशकर नगरमध्ये आम्हाला 580 होतं, त्यांना 210 होतं, हे देखील आहे तसं आलं. बूथ क्रमांक 305 मध्ये आम्हाला 515 होतं, त्यांना 322 होतं. आहे असं विविध प्रकारे त्यांनी मोजणी केल्यानंतर देखील आहे असं निकाल आला. त्यानंतर एका बूथमध्ये पूर्ण डिलीट करून 1000 मतं त्यांनी टाकून बघितली विविध, बाबा XY झेडला 1 2 3 4 ज्यांना ज्यांना टाकले ते देखील खरं आलं. मग आजपर्यंत लोकसभेला तुमच्या बाजूने निकाल लागला, त्यावेळेला तुम्हाला ईव्हीएम मशीनवर विश्वास होता का. आणि मग अशा पद्धतीनं किती रेडीचा डाव करायचा. सातत्यानं शासनाच्या विरोधात ईव्हीएम मशीन असो किंवा काही या माध्यमातून टीका करत असताना आपण या देशासाठी काय केलंय याचा काँग्रेसने विचार करायला पाहिजे. काय केलं तुम्ही. आणि आज जर पाहिलं तर 2014च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी साहेबांनी जे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा जी प्रगती या देशाची केलेली आहे ती आजपर्यंत झाली नव्हती. आजपर्यंत झाली नव्हती अशी प्रगती आता सुरू आहे. म्हणजे सगळ्या संरक्षण क्षेत्रात असेल, संरक्षण क्षेत्रामध्ये आपण आपल्या सर्वांनाच माहीत आहे, मी नीती आयोगाचा उपाध्यक्ष म्हणून राज्यामध्ये काम करतो. नीती आयोगाच्या माध्यमातून विविध सेक्टरमध्ये आम्ही थिंक टँक म्हणून काम करतो. आज राज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपण बदल घडवतोय. आताच महास्ट्राईटचं उद्घाटन आम्ही नागपूरला केलं IIM मध्ये. तिथं संपूर्ण डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजी प्लॅन आपण निर्माण केले. 36 जिल्ह्यामध्ये आपण विकासाचं पोटेन्शियल ओळखून त्या ठिकाणी काम करतोय. प्रत्येक ठिकाणी IT पार्क होणार आहे. माझं तुमचं नातं फार जवळ आहे, त्यामुळे तुम्ही मला प्रश्न विचारता मला मान्य आहे. तरी देखील मी सांगतो, मी मगाशीच सांगितले की कुणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही. हा अंतिम शब्द आहे माझा तुम्हाला. कुणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही. जो दोषी असेल बघा, एकदा कुठेतरी असा दणका द्यावा लागतो तर सुधारणा होईल. आणि प्रत्येक वेळा असं जर करत राहिलं आणि आपण जर मान्यच करत गेलो तर मग हे सुधारणार नाही. हे सापडल्याला एकदा ठेचावं लागतं. जसं काही वेळा राजकीय लोक सापडली की त्यांना ठेचायचं असतं, तसा हा प्रकार आहे. वारंवार 100 कोटींच्या रस्त्यांबाबत तुम्ही टार्गेट केलं जात आहे असं वाटते का. नाही बघा, नाही एक मिनिट, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे या बाबतीमध्ये. तुम्ही चांगला प्रश्न विचारला. खरं म्हणजे मी यासाठी विधानसभेमध्ये देखील आवाहन केलं होतं. 100 कोटीच्या रस्त्याचं टेंडरच झालेलं नाही, आता जी वर्क ऑर्डर झालं नाही असं बावड्यातले नेते म्हणले होते, जे आता विरोधी पक्ष नेते होणार असं म्हणतात. काय माहिती, देवाला माहिती काय विरोधी पक्षातच राहावं त्यांनी, कारण सत्तेत आता ते येणार नाही. तर या ठिकाणी मला सांगा, त्यावेळी तिने हा आरोप केला. मी विधानसभेमध्ये काय सांगितलं होतं. मी सांगितलं होतं जर हे त्यांचे आरोप सत्य असतील तर मी माझा राजकीय संन्यास घेतो. मी टोकाची भूमिका घेणारा माणूस आहे. अर्धवट काय नाही, जे काय असेल स्पष्ट. आज देखील त्यांना माझं आव्हान आहे. कळलं का, की म्हणजे त्यावेळेला मी केलंच होतं, त्यावेळेस ते बाजूला गेले, त्यांचं उत्तर झालं नाही. म्हणजे हे खोटं बोल, रिटर्न बोल, एखाद्याला निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करणे, याच्याशिवाय त्यांनी जीवनामध्ये काही केलं नाही. काँग्रेसने या कोल्हापुरात फक्त एकमेव काम केलं, निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करायचा, एखाद्याला बदनाम करायचं, चांगल्या व्यक्तीला पाडून टाकायचं. हे एकमेव धंदा त्यांनी केला. का हो, तुमच्याकडे पालकमंत्रीपद नव्हतं. होतं ना, गृहमंत्रीपद नव्हतं. अहो, तुमच्याकडे गृहमंत्री राज्यमंत्रीपद असताना तुम्ही कमिशनरेट एरिया करू शकला नाही. केवढं दुर्भाग्य आहे कोल्हापूरचं. माझ्याकडे जर हे पद असतं तर सगळ्यात चांगला मी जिल्हा केला असता कमिशनरेट एरियामध्ये घेऊन. अहो, तुम्हाला कळतच नाही ना. तुम्ही स्वतःचे धंदे बघता, तुम्ही स्वतःची संस्था बघता. तुम्ही जनतेसाठी केलं काय सांगा ना. कोल्हापूर महानगरपालिकेची इतके वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे, काय केलं तुम्ही कोल्हापूरसाठी. काय निधी आणला. तुमचे पृथ्वीराज चव्हाणांशी संबंध चांगले होते, पण तुम्ही थेट पाईपलाईन आणली नाही. मी आज देखील स्वाभिमानानं सांगतो, मी त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलो म्हणून थेट पाईपलाईन आली, त्याचं श्रेय यांनी लाटलं. लक्षात घ्या. आणि अशा अनेक गोष्टी आहेत. 100 कोटीचे रस्त्याच्या बाबतीत हे करत असताना आज बघा, पाऊस सुरू आहे. आपल्याला असं वाटतंय काय, आम्ही एवढं कष्टानं पैसे आणले आणि यासाठी आम्ही गप्प बसायचं, त्यात भ्रष्टाचार होणार आहे बघत राहायचं. नाही. मी 2019ला निवडणूक हारलो.
त्यावेळेला आम्ही सन्माननीय सध्याचे उपमुख्यमंत्री तत्कालीन नगरविकास मंत्री त्यांच्याकडून पहिल्यापासून नगरविकास खातं आहे शिंदे साहेबांकडे 2019ला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असल्यापासून मी त्यांना विनंती पत्र दिलं आणि शहराचा 276 कोटीचा नगरोत्थानाचा प्रस्ताव शासनाकडे आहे आणि हा मंजूर व्हावा. शहरात रस्ते आमच्याकडे खराब झालेले आहेत. 2019चा पाऊस झालेला आहे. पावसामुळं पूर्ण रस्त्यांची वाट लागलेली आहे. ती पहिली मिटिंग जाहीर झालेली मिटिंग यांनी कॅन्सल करायला लावली कारण हे पालकमंत्री होते. शिंदे साहेबांनी त्यांच्या विनंतीला नाही मला आज वेळ नाही म्हणले. परत दुसऱ्यांदा मी वेळ घेतली ती देखील मला आज वेळ नाही म्हणून कॅन्सल करायला लावले. तिसऱ्यांदा सन्माननीय शिंदे साहेबांनी सांगितलं तुम्ही पालकमंत्री आहात म्हणून तुमचा मी मान ठेवतोय. तुम्हाला यायचं असलं या नाही तर जावा. आज रस्त्याची गरज आहे. तिसऱ्यांदा मिटिंग झाली. मग ते आले मिटिंगला. 100 कोटी रुपये मी मंजूर करून घेतले. लक्षात आलं ही माझी जबाबदारी नव्हती. ही जबाबदारी होती पालकमंत्री म्हणून त्यांची. 100 कोटी रुपये मंजूर करून आणले. बरं आता 100 कोटी रुपये मंजूर करून आणल्यावर ते जे काय असेल ते इस्टिमेट झाली त्यानंतर ते टेंडर झाली कंपन्या आल्या झालं. पण मला एक सांगा आता ते वारंवार ते त्याला काहीतरी विकासकाला काय वेळ नसतो का काय त्याला वर्क ऑर्डर दिल्यावर दुसऱ्या दिवसाला ते काम करून झालं पाहिजे असं असतं का. काही वेळा काही कारणामुळे वेळ देखील वाढवून द्यावा लागतो. मग त्याचा सगळ्याचा आढावा घेत असताना जर का झालेले रस्ते खराब झाले असतील तर त्याला 5 वर्ष किंवा 3 वर्ष जे काही त्या नियमात आहे त्याची जबाबदारी त्याची आहेच ना. त्याला कोण सोडणार आहे. त्याला कोण सोडत असेल तर आम्ही त्याला सोडणार नाही कारण आमची बदनामी होते. जर त्याला अधिकारी पाठीशी घालत असतील तर अधिकाऱ्याला आम्ही का सोडायचं. कारण शेवटी हे निधी आणत असताना किती त्रास होतोय बघ का. तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतो मी म्हणजे आपण हसाल. आमदार झाल्यानंतर 5 वर्ष मंत्रालय समजायला लागतात. फक्त 5 वर्ष मंत्रालय समजायला लागतात आणि मग त्यानंतर इकडनं तिकडे पळायला माझ्यावर एकदा या तुम्ही मी दाखवतो किती काम करतोय. माझ्यावर येणारी माणसं माझ्यावर पळत नाहीत मंत्रालयात. शपथ घेऊन तुम्हाला सांगतो एवढं मी काम करत असतो मंत्रालयात. काय आमचं त्यामागची भूमिका आहे की सातत्यानं आपली शहराचा विकास झाला पाहिजे. त्यावेळेलाही कामं होतात. कन्व्हेन्शन सेंटरला गेल्या वेळचं सरकार म्हणजे निवडणुकीच्या अगोदर मी एक दिवस जवळपास 10-15 वेळा खालीवर केलं आणि 50 कोटी रुपये टाकून घेतले तातडीने. कशा करता घेतले. शहराचा विकास झाला पाहिजे. ह्याला काम करावं लागतं. जिद्दीनं काम करावं लागतं. 507 कर्मचाऱ्यांची सही सकाळी 5:30ला घेतली मी साहेबांच्याकडनं पहाटे 5:30ला. बघा ह्यामध्ये राजकीय स्वार्थ जरी असला तर तुमची जिद्द देखील पाहिजे का नाही. त्याशिवाय विकास कसा होणार. तर या आता 161 कर्मचाऱ्यांचा विषय 161 कर्मचाऱ्यांना केएमडीच्या कायम करण्यासाठी अंतिम टप्प्यात व्हायला लागली. आता ती कधीही मंजूर होऊन कर्मचारी आपले का हो 40-40 वर्ष या गोरगरिबाने आपल्याकडे काम करायचं 30-35 वर्ष आणि तुम्ही त्यांना कायम करू नाही शकत. त्या कंत्राटी कर्मचारी तर आम्हाला म्हणले साहेब आम्ही आता मरणार आहे आम्हाला कायम आहे तेवढं नाव लागू द्या. ही त्यांची भावना होती. त्यांच्याकडून आपण काम करून घ्यायचं. मग तुमच्याकडे संस्था आहेत इतकी वर्ष तुम्ही सत्तेत आहात तुमची जबाबदारी नाही या महापालिकेचं इन्कम वाढवण्याची त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी त्यांचा पगार वाढवण्याची तुमची जबाबदारी नाही. आणि अशा पद्धतीनं जर नुसतीच सत्ता घ्यायची आणि सत्तेचा मर्यादा खायचा स्वतःचे आता ते पार्किंगचे विषय आहेत हे आहेत. आता मी सगळं काढायला गेलो तर बरंच आहे लक्षात घ्या. मला काढता बरंच येते पण आपण वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करायची आम्हाला आमची शिकवण नाही आमची संस्कृती नाही आहे. हे जे काही त्यांचं गेल्या काही दिवसामध्ये पे बाबा नेमलेले आहेत पे बाबाच आहेत. ते इकडनं येतात तिकडनं येतात काहीतरी बोलतात. लोकांनी नाकारले त्यांना लक्षात घ्या. हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे लक्षात घ्या. आणि ह्यांच्या या पे बाबांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही आहेत ना पुढं बिलकुल देणार नाही. त्यांनी माझ्यावर जे जे आरोप केल्यात ते पहिला स्पष्ट होऊन ते एकतरी आरोप जर माझ्यावर सिद्ध झाला तर मी तुम्हाला सांगितलं मी माझ्या राजकीय जीवनात संन्यास देतो. दुसऱ्याला त्यांच्या आरोपाला उत्तरच द्यायची गरज नाही. हा विषय प्रेझेंटेशन जे होतं शेतकरी यांनी बांधव ज्यावेळी 8 तालुक्यातील 60 शेतकरी 60 गावचे शेतकरी त्या ठिकाणी आले होते आपल्या MSRDCच्या ऑफिसला. त्या ठिकाणी गेल्या 3 वर्षामध्ये रेडी रेकनर आणि झालेले भाव याचा ताळमेळ घालून हे 5 पट भाव होणार आहेत. आणि त्या अध्यक्षांची समिती आहेच. जर एखाद्या केसमध्ये जर असं असेल की एखाद्या शेतकरी अन्याय होते अशी जर भूमिका असेल तर त्यावेळेला ती समिती त्यावरती त्याचा आढावा घेईल आणि त्या शेतकऱ्याला न्याय देईल. महिनाभर बघतोय हो राजू शेट्टी आरोप प्रकार दोघांचं सुरू आहे. हो पण गेल्या आठवड्यात जो गरिंगचा मोर्चा निघाल्यानंतर बंटी साहेबांनी सतीश पाटलांनी पण आरोप केला की तुमच्या दोघांच्या डोक्यावर म्हणजे शिवाजी पाटील तुमच्या डोक्यावर बंदूक लावून
हे शक्तीपीठाचे समर्थन करायला लावले, तुम्हाला बाजू घ्यायला लावले. नाही, त्यांच्या डोक्यावर कुठली बंदूक लावल्या ते विरोध करायला? त्यांनी पहिलं ते सांगावं. आमच्या डोक्यावर जर बंदूक लावली असेल याला समर्थन करा, तर त्यांच्या डोक्यावर कुठली बंदूक लावल्या विरोध करायला आणि महाराष्ट्राचं नुकसान करावं त्यानं कुणी सांगितलंय? महाराष्ट्राच्या हिताचा प्रकल्प आहे, यामध्ये अनेक शक्ती तीर्थक्षेत्र येत आहेत, शेतकऱ्यांच्या मालाला वाहतुकीमुळे भाव मिळणार आहे, दळणवळणामुळे भाव मिळणार आहे, वाढवण बंदर या ठिकाणी त्यात आपण 100 किलोमीटरवर येतं या याच्यापासून रोडपासून अनेक गोष्टी आहेत. तुम्हाला सांगतो, समृद्धी महामार्ग तयार झाल्यामुळं 7 तासाचा रस्ता झाला. पूर्वी 18 तास या रस्त्यावर विदर्भातला शेतकरी कुठं सुखी होता. आज तुम्ही बघा, लोकांच्यातून तिथली भूमिका एकदा जाणून घ्या. लोक या गोष्टीचं समर्थन करताना दिसतात. आणि हा तर नवीनच आता विकासाचा त्रिकोण आपण करतोय, जो मुंबई नागपूर झाला, आता नागपूर बांदा होतोय आणि बांदा मुंबई, असा हा त्रिकोणी महामार्ग एक्सप्रेस वे ज्याला म्हणतो आपण, हा पण तयार करतोय की ज्या माध्यमातून महाराष्ट्र जोडला जाणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विषय असेल, इंडस्ट्रीज असतील, IT सेक्टर असेल. आज IT सेक्टरमध्ये देखील आपल्याला माहित आहे, मी नेहमी म्हणत असतो, IT सेक्टर आपण IT पार्क आणा म्हणजे काय, IT पार्क म्हणजे काय हे देखील कोणी समजून घेतलेलं नाही आपल्यातल्या नेत्यांनी. आणि आणण्यात तर ते यशस्वी झालेच नाहीत, सोडून द्या. IT पार्क म्हणजे काय, त्याला टेक्नॉलॉजी पुरवायला पाहिजे. ज्यावेळेला मी पहिली शाश्वत विकास परिषद घेतली त्यावेळेला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मी आणि त्यांचे खाजगी सचिव PS शिंदे, अमोल शिंदे, आम्ही तिघजण बसलो की या शाश्वत विकास परिषदेमध्ये आपला IT सेक्टरमध्ये काय केलं पाहिजे. तर 200 कोटी रुपयाचं डेटा सेंटर पहिला त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं कोल्हापूरसाठी. कॅपॅबिलिटी सेंटर आपल्याकडे येते, टेक्नॉलॉजी पुरवल्याशिवाय मोठ्या कंपनी कुठून येणार. आणि म्हणून IT पण आता आपल्याकडे डेव्हलप करत असताना, आता मी आपल्याला माहित आहे गेल्या 8-10 दिवसापूर्वीच विधानसभेमध्ये मी लक्षवेधी देखील लावली आणि मग मंत्र्यांनी देखील त्याला उत्तर दिलं की आता आपण ती जागा जी आहे कृषी विद्यापीठाच्या सांगरोळमधली जागा, त्यांना जागा म्हणजे इकडची जागा आपली शेंडा पार्कची, ती त्यांना सांगरोळमधली आपण जागा देतोय. सांगरोळची जी जागा देतोय आपण ती फॉरेस्ट डिपार्टमेंटची आहे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटची ट्रान्सफर केल्यानंतर इथं तातडीनं आपण IT पार्क करतोय पहिल्या 36 हेक्टरमध्ये. परत एकदा दुसरं 36 हेक्टरची आपण मागणी करतोय. त्यामध्ये विविध आपल्याला गोष्टी तिथे डेव्हलप करायच्या आहेत. आणि हे होत असताना आज लक्षात घ्या की गेल्या अनेक वर्षामध्ये यांनी नुसतं बाताच मारल्या, दुसरं काय केलंय? काही केलं नाही यांनी. आणि म्हणून अशा पद्धतीने आपण विकासापर्यंत जात असताना आयटीचं मी आपल्याला थोडं सांगता राहिलो, हा सामाजिक प्रश्न पण निर्माण झालेला आहे. मुलांना आई वडील शिकवतात, सगळं मिळवलेलं त्यांच्या शिक्षणासाठी घालतात. ही मुलं जातात मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जातात, आउट ऑफ इंडिया जातात, आई वडिलांना विसरतात. तिथं जातात, त्यांची कोणावरही मॅरेज होतात, ती मॅरेज टिकत नाही, तिथं डिवोर्स होतात, तिथं आई वडील मरताना ती नसतात. ही एक सामाजिक समस्या निर्माण होऊन बसलेली आहे, ही आपल्याला सोडवायची आहे. यासाठी या ठिकाणी कोल्हापुरामध्ये लवकरच मी तुम्हाला सांगतो, आपण IT सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीने आपण डेव्हलपमेंट करणार आहोत लवकरच. मी जास्त दिवस यासाठी घेणार नाही. आणि म्हणून अनेक महत्वाचे विषय जे आपल्याला भेडसवत होते. हद्दवाढीसाठी मी प्रयत्न केला, हद्दवाढ आता दृष्टिक्षेपात आलेले आहे, लवकरच होणार आहे हद्दवाढ. खंडपीठासाठी मी प्रयत्न केला. नागपूरला मी CM डेप्युटी CM आम्ही चीफ जस्टिसला भेटलो, आमच्या IIMच्या उद्घाटनाला त्यासाठी देखील भेटलो. त्यानंतर तुम्हाला सांगतो, आता कन्व्हेन्शन सेंटरसाठी आपण यांनी नुसतं कन्व्हेन्शन सेंटर बाता मारल्या. एका दिवशी मी CM डेप्युटी CM चीफ सेक्रेटरी 5 टाईपचे सेक्रेटरी विभागाचे बसवल्याने मंजूर करून घेतलं कन्व्हेन्शन सेंटर. तर अशा पद्धतीनं काम करणाऱ्याला किती आपण, आता रंकाळा का आज निर्माण झालाय का हो? शाहू महाराजांनी निर्माण केला रंकाळा. गेल्या 40-50 वर्षात त्यांची महापालिकेवर सत्ता, का बरं त्यांना सुचलं नाही? आज बघा तिथं पर्यटन किती वाढलेलं आहे, पर्यटन वाढलेलं आहे, लोकांना रोजगार मिळालेला आहे, अनेक आपली त्या ठिकाणी फेरीवाल्यांचं पोट भरू लागलेलं आहे. मग अशा पद्धतीनं नुसतं आपल्या स्वतःच्या संस्था वाढवायच्या आणि राजू शेट्टींसारखे काही हस्तक पाकिटबाबा नेमायचे. मी तर स्पष्ट म्हणतो, माझा आरोप आहे आणि त्याच्यासह अनेक असतील. हे कोण बोलतंय? हे बोलवता धनी कोण आहे? हे बोलवता धनी ज्याने या कोल्हापूरमध्ये अनेक वर्ष सत्ता केल्याने त्यानं कोल्हापूरसाठी काहीच केलं नाही. हा, त्यामुळं अशा पद्धतीचं कुठलंही आंदोलन करत असताना बघा, आंदोलन केवढं असावं, त्यावरती टीका काय असाव्या, किती तीव्रता असावी, काहीतरी त्याला देखील एक प्रोटोकॉल आहे, मर्यादा आहे. पर्सनल लेवलला जाऊन काही बोलायचं आणि त्याला काय, बरं बोलला ना, आता आजपर्यंत बोलला तुम्ही, काय फरक पडला? पण मला एवढं म्हणायचं, त्यांना काय बोलायचं ते बोलून द्या, त्यांची संस्कृती ती आहे. मी त्यांना उत्तर द्यायला बांधील नाही. फक्त लोकांच्या मध्ये संभ्रम पसरवण्याचा जो काल प्रयत्न त्यांनी केला, त्यासाठी मी त्यांना आज
आपल्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो, माझ्या वडिलांच्या बिलाच्या बाबतीत तुम्ही जो माझ्यावर आक्षेप घेतलाय किंवा आरोप केलेला आहे तो आरोप आपण सिद्ध करावा. मी माझ्या आमदारकीच्या पुढच्या राहिलेल्या दिवसाचा राजीनामा देतो आणि माझा राजकीय संन्यास घेतो. आणि जर हे खरं नसेल तर तुम्ही त्या आई अंबाबाईची शपथ खाऊन सांगा की तुम्ही संन्यास घेणार. देखील मागणी केलेली आहे की आता बघा, कुठलेही अधिकारी यांना काही ठराविक कालमर्यादा असते. आता जर अधिकारी बदलायची प्रोसेस सुरू असते, म्हणजे मी काय याचा अर्थ यांच्यावर कुठला आरोप करतोय असा भाग नाही, पण अधिकारी बदलणं शेवटी अधिकारी ज्याच्या त्याच्या पद्धतीनं सक्षम असतोच. अधिकाऱ्याला दोष देणं यामध्ये काय आपण योग्य ठरत नाही. पण मला काल द्वारकानाथ कपूरांची आठवण आली आणि मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला ह्याच्या पुढे जाऊन सांगतो की आमची काल ही पण चर्चा झाली की हे कशामुळे व्हायला आलेलं आहे. आज कोल्हापूरची प्रगती का होत नाही आहे, यामध्ये प्रमुख कारण आपला हद्दवाढ झालेली नाही आहे. 150 कोटीचा तो दर वर्षाचा होत असलेला आपला भ्रष्टाचार याचा घरफाळ्याचा, हे मी परवा देखील मी डिटेल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बैठक घेतली आणि आपल्याला या बाबतीत सुधारलं पाहिजे. 520 प्लॉट्स असे आहेत की ते महापालिकेच्या मालकीचे आहेत, अजून ओपन स्पेस आपण ताब्यात घेतले नाहीत. मग अम्युनिटीज कुठं देऊ शकतो आपण? अनेक ठिकाणी पार्किंग नाही आहेत. हे 520 प्लॉट 100 घेतलेत, 400 काहीतरी ताब्यात घ्यायचे. हे ज्यावेळी प्लॉट आपल्या ताब्यात येतील त्यावेळी अनेक अम्युनिटीज आपण देऊ शकतो. अशा अनेक गोष्टी संदर्भात मी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. झोपडपट्टी काढ, 64 झोपडपट्ट्या आहेत, त्या ठिकाणी झोपडपट्ट्यामध्ये झाले काय, आमचे कोल्हापूरचे आपले गोरगरीब जनता त्या ठिकाणी आहे, रंजले गांधले त्या ठिकाणी राहतात. पण त्यांना जे झोपडपट्ट्याचं जर मोजणी करायची असेल तर त्या ठिकाणी पैसे भरावे लागतात. मग मी सांगितलं त्या दिवशी किती एकूण होतात, तर 84 लाख होतात. माझ्या निधीतून घ्या, पण या लोकांचं आपण जीवनमान सुधारूया. मी त्या दिशेने 84 लाख रुपये मी तुम्हाला उद्याच्या उद्या पत्र देतो. त्यासाठी फक्त शासनाची एक खास बाबून मान्यता घ्यावी लागेल. म्हणजे तुम्ही माझ्याकडेच पाठवून देणार, मीच नियोजनचा कार्याध्यक्ष आहे, ही मान्यता झाली असं समजा. झोपडपट्ट्यांचं कार्डचा विषय संपवा, त्या ठिकाणी इमारती होऊन देत, त्यांचं जीवनमान सुधारून देत, यासाठी देखील मी परवा मिटिंग घेतली. आणि हे सगळं होत असताना कालच्या बैठकीमध्ये देखील मी हेच मांडलं की आता हद्दवाढ लवकर होईल. हद्दवाढ झाल्यानंतर रिंग रोड होतील, शहरात काही आपल्याला ओव्हरब्रिज पाहिजे आहेत, अंडरपास पाहिजे आहेत, विविध ठिकाणी गार्डन्स असतील, ग्राउंड असतील, चौक सुशोभीकरणाचे विषय आहेत. छत्रपती ताराणींना आता 350 वर्षाचा इतिहास झाला त्यांचा, त्यासाठी मी 10 कोटी रुपये मागितले आहेत. ते देखील आता शासनाने या ठिकाणी पत्रक पाठवले, ते देखील आता मंजूर होऊन येतील. अशा पद्धतीने होत असताना आज शहराची हद्दवाढ आणि दुसरा मुद्दा लक्षात घ्या, आपल्याकडे 334 पदं मंजूर झाले आहेत, रिक्त पदं. मग त्यामुळे अधिकारी आहेत, त्यामध्ये कर्मचारी आहेत, हे सगळ्यांना आपण भरून घेतलं पाहिजे. यासाठी 4 दिवसापूर्वी मी डेस्क ऑफिसर उपसचिव लांडगेंशी बोललो, सुशीला पवारांशी बोललो. म्हणजे ह्या प्रक्रिया सगळ्या जलद गतीनं करा, कारण कोल्हापुरामध्ये रिक्त पद हा फार मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळं या आपल्या अधिकाऱ्यांच्यावर देखील मोठं बर्डन आहे. आणि हे होत असताना आता जे तुम्ही आम्हाला अधिकारी देणार आहात ते एकदम सक्षम द्या आणि ते एकदम अतिशय चोख असावेत, भ्रष्टाचारी नसावेत. फक्त त्यांच्या डोक्यात एकच असावं की सगळ्या सिस्टीम सुधारणे कोल्हापूरच्या. मग ती पाणी पुरवठ्याची असेल, ती तुम्हाला सांगतो आरोग्यविषयक असेल, ती पौडीची असेल, लाईट शहरात लाईट नाही तर अर्धे दिवे बंद आहेत, तो देखील मी विषय घेतला. तर जे काही करावं लागतं त्या संदर्भात माझं पूर्ण लक्ष या ठिकाणी आहे. माझ्या अधिकाऱ्यांच्यावर चर्चा सुरू आहेत. बघा, जग सुधारायला, आज इंडिया सुधारायला निवडल्या, मी महाराष्ट्र सुधारण्यासाठी आता 3200 कोटीचा MRDB 79 प्रोजेक्टवर मी काम करतोय राज्यामधल्या, आणि कोल्हापूरात सुधारू शकलो नाही तर मग ते माझ्या देखील मनाला बरं नाही वाटणार. मला देखील एक मोठं विजन आता प्राप्त झालेलं आहे विकासाचं. या नीती आयोगाच्या उपाध्यक्ष या नात्यानं मी बघतोय बाकी ठिकाणी काय चाललंय, मग आपण का कमी पडलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टीसाठी मला प्रयत्न सुरू आहे. निश्चितच आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये चांगले अधिकारी या ठिकाणी आलेले दिसतील आणि हे सगळं भ्रष्ट कारभार जो सुरू आहे तो आपल्याला सुधारावाच लागेल. कारण मग भ्रष्टाचार सुरू झाला आणि तो मोठ्या प्रमाणात असला तर ते एक मोठं आपण म्हणतो ना उंदीर किंवा त्याला घुस लागली आणि पोखरून काढलं, अशा पद्धतीनं ते पोखरणं बंद होणार नाही आणि शहराचा विकास कधीच होणार नाही. पण पुढच्या काळामध्ये निश्चितपणे माझं लक्ष राहील. मी तुम्हाला एवढंच सांगेन की 2 वर्षाच्या आत या महापालिकेने कोल्हापूर शहराचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय मी स्वस्त नाही. आणि म्हणून मी मगाशी जसं म्हणत होतो, नरेंद्र मोदी साहेबांनी संरक्षण क्षेत्रामध्ये एवढा आमूलाग्र बदल घडवला. आज आपल्याकडं अनेक प्रकारचे रणगाडे, विमानं, लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर्स, विविध प्रकारची क्षेपणास्त्र आपण स्वतः बनवतो. म्हणजे ह्याच्यापूर्वी म्हणजे संरक्षण
आपण नेहमीच बजेटमध्ये बजेट झाल्याला वाचत असतो बघा, संरक्षण खात्यासाठी 60% रिझर्व्ह ठेवला आपण. आज परिस्थिती उलटी आहे. आपण लढाऊ विमानं एक्सपोर्ट करायला लागलेलो आहे. गेल्या काही दिवसामध्ये 30,000 कोटीची पहिली ऑर्डर आपल्या देशाला आली आणि म्हणून आपण प्रगतीच्या दिशेने चालू. असं असताना हे कुठंतरी मशीनवर आरोप करायचे, कुठं काय करायचे, रडीचा डाव जो त्यांचा चाललेला आहे याचा मी निषेध करतो आणि परत त्यांना आवाहन करतो, निवडणूक लांब नाही, या महानगरपालिकेमध्ये तुम्हाला चितपट आम्ही केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीने त्यांना आवाहन करतो. यावेळेला ज्या वेळेला कोल्हापूर शहरामध्ये संकट येतं त्यावेळी सगळ्यात पुढे राजेश क्षीरसागर आहे. 15,000 घरांना मी पूर परिस्थितीमध्ये असेल, मी निवडणूक हरलो होतो, मला अजून आठवत आहे. 2019 ऑक्टोबर होती, 2020 एप्रिलला आपला कोरोना सुरू झाला, कोविड. मला अजूनही आठवत आहे, माझ्या घराच्या खाली पूर्ण बेसमेंटमध्ये माझे 500 कार्यकर्ते काम करत होते. शेतकऱ्याचे सगळे भाजीपाला उकळून ते टाकत होते. मला दिसल्यावर मी सगळा तिथून खरेदी करून आणायचो आणि 75,000 लोकांना मी भाजीपाला पुरवला आहे शहरातल्या 75,000 घरांना. हे मला काय सांगतात, माझं दातृत्व आपल्या अंगात लागतं. तुम्ही काय केलं, तुम्ही शेतकऱ्यांच्या जीवावर त्या कारखानदारांची युती केली, शेतकऱ्यांचं नुकसान केलं म्हणून तुम्ही पडला. शेतकऱ्यांना कळत नाही असं नाही. तर अशा पद्धतीने हे थोडं चुकीचं आहे. आपल्याला काय म्हणायचं, दुसरा विषय महापालिकेचा कुठल्या म्हणणार भ्रष्टाचार आता ही कुणाला कळणार. आमच्या टेबलवरून तसं गेलं जात नाही, कळणार कसं, ते झाल्यावरच कळणार ना. आढावा बैठकीमध्ये बिलं कुणाला दिली, निधी आमचं काम काय साहेब. आम्ही आता बघा या ठिकाणी आमदारांचं काम काय की माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही जिथं राहताय, कोण कुठं राहते, तुम्हाला बाग पाहिजे, तुम्हाला रस्ता पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे, तुमच्या मागणीनुसार आम्ही पत्र देतो की हे कामं करून घ्या. आता ते पत्र दिल्यानंतर त्याची इस्टिमेट करणे, त्याला निधी पण आम्ही देतो, हे सगळं देणे. परत आता दिल्यानंतर ते पुन्हा काय जाऊन रस्त्यावर भरायचं, आम्ही वॉचमन व्हायचं का, ते काम झाले का नाही. विकासाचं चांगलं काम करणार, हद्दवाढ दृष्टिक्षेपात आल्या आणि टक्केवारी चव्हाट्यावर आल्या. तर या संबंधी तुम्ही महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काय नाही, मी याबद्दल काल क्रीडाईची आमची बैठक झाली. त्या क्रीडाईच्या बैठकीला सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री शिंदे साहेबांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते, जे आमचे संसदीय गटनेते आहेत. तर या क्रीडाईच्या बैठकीमध्ये कोल्हापूर शहरातले डीपी रोड डेव्हलपमेंटचा विषय असेल, नंतर हाईट रिस्ट्रिक्शनचा विषय असेल, अर्बन सिलिंगच्या काही गोष्टींचा विषय असेल, अशा 4-5 गोष्टींसंदर्भात आम्ही बसलो होतो. आणि त्या बैठकीमध्ये सन्माननीय खासदारांनी या बाबतीत तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. अशा पद्धतीनं जर ज्यांनी कोणी हे केलं असेल त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी आदेश दिलेले आहे. तरी मला वाटते कालच फौजदारी झालेली आहे. आणि तरी देखील या बाबतीमध्ये मी उद्या स्वतः आयुक्तांच्या समोर जाणार आहे आणि त्या ठिकाणी जे काही चाललेलं आहे इथून पुढच्या काळामध्ये होता कामा नये असा सज्जड दमदी त्या ठिकाणी मी देऊन येणार आहे. बिलकुल होता कामा नये इथून पुढच्या काळामध्ये. म्हणजे एक लक्षात घ्या, कामच करायचं नाही आणि बिलं काढायची म्हणजे काय होईल हे, म्हणजे डोक्यावरनं गेलंय पाणी. कामच करायचं नाही बिलं काढायची म्हणजे काय, हे अत्यंत चुकीचं आहे. असला भ्रष्टाचार आपल्याला पाठीमागे घेऊन जाणार आहे आणि बिलकुल आपण हे खपवून घेणार नाही. पुढच्या काळामध्ये अशी कुठलीही घटना घडू नये यासाठी मी उद्या जाऊन माझ्या ज्या काही सूचना आहेत त्या देणार आहे. ज्यांचा व्हॉट्सअपवर गुगल पे पैसे घेतले पुरावा दिला टक्केवारीचा, त्यांनीच फिर्याद केली, काय होणार नाही बघा, आता मला तुम्हाला सांगू, यामध्ये कुणाचीही मुलाहिजा केली जाणार नाही, कुणाची. अशा पद्धतीनं संस्थेची बदनामी बिलकुल खपवून घेतली जाणार नाही. आणि या ठिकाणी आयुक्तांना सर्व अधिकार आहेत, तशीच मागणी माझी देखील राहणार आहे. जो कोणी यामध्ये दोषी असेल सत्यता देखील तपासून घ्यावी लागेल, सत्यता तपासून घ्यावी लागेल. बघा, आमच्यावर जे आरोप होत असतात ते राजकीय आरोप होत असतात आणि हे मान्य आहे मला. राजकीय आरोप केल्याशिवाय त्यांचं पक्षाचं दुकान चालणार नाही, हे ठीक आहे. पण जे फॅक्ट आहे ही फॅक्ट जर अशी असेल तर बिलकुल त्याचं कुणी समर्थन करू नये आणि मी देखील करणार नाही. कसं माहिती आहे काय, 8 दिवस आता गेल्या सोमवारी नानांनी हे आरोप वगैरे केले, हे सगळं प्रकरण बाहेर काढलं. आता झालंय कसं, आता कोण कुणाला गंडवते कोण कुणाला फसवते ते समजेना. कारण नानांनी आरोप केल्यानंतर 2 तासात त्या ठेकेदारानं खुलासा केला
होय मी बनावट काय केला, सगळं काय मिक्स केलं वगैरे म्हटला. आणि काल लगेच टक्केवारीचे सगळ्यांचा गौप्यस्फोट पण केला. आता हे तसं ते मॅडमनी तक्रार केली, मॅडम त्यात माझ्याच कपालात शासकीय कार्यालयातनं कागदपत्र चोरीला गेली. कसं शक्य आहे थोडं सांगा. नाही, या गोष्टीसाठी आपण जर का आपल्याला या ठिकाणी या पातळीवर समाधान झालं नाही तर मी या संदर्भात शासकीय पातळीवर चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करणं भाग पाडेल. ठेकेदाराची चूक आहे. बघा, आता यामध्ये आपल्याला कळते ना काय चाललंय. किंवा आपण काय दूध खुळे नाही आणि आपण काय गबसलं नाही. आणि जर असं वाटलं की ज्यांची चूक आहे, जे यामध्ये दोषी आहेत, त्यांना कोण समर्थन करत असेल, त्यांना कोण यातून वाचवत असेल, तर मात्र आपण वरिष्ठ चौकशीची मागणी यात करणार. नाही, याच्यात अधिकाऱ्यांच्यावर फौजदारी होणार काय? कारण एवढं 58 लाखाचं बिल एवढं सुसाट केलंय, काम न होता. एक लक्षात घ्या, काढलेली नाहीये. त्यांचं काय अधिकारी असो, राजकीय व्यक्ती असो, अधिकारी असो, राजकीय व्यक्ती असो अथवा कंत्राटदार असो, आपली सर्वांची जबाबदारी अशी आहे की अशा पद्धतीनं कोणी काम करू नये. आपली सर्वांची जबाबदारी, हे सगळ्या यंत्रणा का निर्माण केल्या गेलेल्या आहेत? या यंत्रणा एवढ्याकरता निर्माण केलेल्या आहेत की एकमेकाची अडक असो आणि भ्रष्टाचार व्हायला नको. आणि जर सगळ्यांनी मिळून हातात घालून चांगलं काम करण्याची ऐवजी सगळ्यांनी मिळून हातात घालून भ्रष्टाचार करायला लागलो तर मग यंत्रणाच संपून जाईल नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं हे सामूहिकरित्या केलेलं जे काही प्रकरण आहे ह्याचं कुणी पाठीशी घालू शकत नाही. यांच्यावर निश्चितपणे आपण कारवाई करायला लावणार. मी काय म्हणतोय, 1 टेबलवरून जाऊन दे, 10 टेबलवरून जाऊन दे, नाही तर 100 टेबलवरून जाऊन दे, झालेला हा भ्रष्टाचार आहे. याचं समर्थन कोणीच करू शकत नाही. आणि त्यामुळं याची चौकशी झाल्यानंतर यामध्ये कोणीही दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई केली जाणार. याला कुणाची मुलाखत ठेवली जाणार नाही.